कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? समर्थ कॉमर्स क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आत्तापर्यंत भरपूर पार्टनरशिप फायनल अकाउंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अपलोड केलेले आहेत. शिवाय पार्टनरशिप फायनल अकाउंटचा थेअरी टॉपिकवरचा हा 5वा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण व्हॉट इज ट्रेडिंग अकाउंट, हाऊ टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, हाऊ टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हाऊ टू प्रिपेअर बॅलन्स शीट हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो भाग आहे यामध्ये आपण बॅलन्स शीट म्हणजे काय, बॅलन्स शीट कसं बनवायचं ते शिकणार आहोत. 12वी कॉमर्सबद्दल सर्व जे काही टेक्स्टबुकमधील क्वेश्चन्स आहेत, इलिस्ट्रेशन्स आहेत आणि प्रॉब्लेम्स आहेत, सर्व क्वेश्चन्स आन्सर्स आपण या ठिकाणी या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हे यूट्यूब चॅनल नेहमी पाहता असाल तर कृपया तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा. म्हणजे या यूट्यूब चॅनलचा तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. या चॅनलवरती आपण अनेक व्हिडिओज, कॉमर्स रिलेटेड अनेक व्हिडिओज अपलोड करणार आहोत. तसेच 12वीचं जे इंग्रजी आहे टेक्स्टबुकमधील सर्व लेसन्स, पोएम्स, ग्रामर, रायटिंग स्किल सर्व या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हे चॅनल शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचा हा भाग, हाऊ टू प्रिपेअर बॅलन्स शीट. जे या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहेत आणि हे यूट्यूब चॅनल आधीपासूनच पाहत आले आहेत त्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च एकदा मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज ट्रेडिंग अकाउंट, फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट, हाऊ टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ऑनलाईन टेस्ट पाहिली होती. विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मागील सर्व व्हिडिओजची लिंक दिलेली आहे, नक्की पहा. या भागामध्ये आपण पाहणार आहोत हाऊ टू प्रिपेअर बॅलन्स शीट. पार्टनरशिप फायनल अकाउंटचं बॅलन्स शीट कसं बनवायचं ते आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, स्टार्ट करूया. मित्रांनो, बॅलन्स शीटला 2 बाजू असतात, एक लायबिलिटी बाजू आणि दुसरी असेट बाजू. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट काय शो करतं? फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म. पार्टनरशिप फर्मची फायनान्शियल पोझिशन हे बॅलन्स शीट शो करतं. ऑन अ पर्टिक्युलर डे, इट इज जनरली प्रिपेअर ऑन 31st March, that is at the end of the year. All liabilities are recorded to its left side. सर्व ज्या लायबिलिटीज आहे ते या बॅलन्स शीटच्या डाव्या हाताला, जो कॉलम असतो लायबिलिटीचा कॉलम, त्या डाव्या हाताला सर्व लायबिलिटीज लिहिल्या जातात. whereas all assets are recorded to its right hand side. आणि सर्व ज्या असेट्स आहेत ते बॅलन्स शीटच्या उजव्या हाताला, जो असेटचा जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये सर्व असेट्स लिहिलेल्या असतात. मित्रांनो, बॅलन्स शीट हे अकाउंट नाही आहे. बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट बट अ स्टेटमेंट शोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ फर्म. पण हे काय स्टेटमेंट आहे, शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म. फर्मची फायनान्शियल पोझिशन कशी आहे, फर्मची फायनान्शियल पोझिशन कशी आहे, फर्मकडे किती ॲसेट आहेत, किती लायबिलिटीज आहेत, हे शो करण्याचं काम बॅलन्स शीट करतं. आणि जनरली बॅलन्स शीट ॲट द एंड ऑफ द इयर बनवलं जातं.
It is prepared as on given date in the form of asset and liabilities. बॅलन्स शीट हे एक असेट अँड लायबिलिटीच्या फॉर्ममध्ये एका विशिष्ट तारखेला विशिष्ट तारखेला बनवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याची डेफिनेशन पाहूया. पाल्मर्स डिफाइन्स बॅलन्स शीट. काय डिफाइन करतात पाल्मर्स? बॅलन्स शीट इज द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिक्युलर डेट शोइंग वन साइड द ट्रेडर्स प्रॉपर्टी. एक बाजूला शो करतं ट्रेडरची प्रॉपर्टी किती आहे अँड पोझिशन, अँड ऑन द अदर साइड द लायबिलिटी किती आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्या ट्रेडरला किती देणं आहे, म्हणजे त्याचं कर्ज असू, त्याने उधारीने माल घेतलेला असू, बँक लोन असू, क्रेडिटर्स असू, बिल्स पेएबल असू, जेवढे त्याला दुसऱ्याला पैसे देणं आहे ते सर्व देणं लायबिलिटी बाजू लिहिलेलं असतं. परत एकदा सांगतो, पाल्मर्स काय डिफाइन करतात? बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिक्युलर डेट शोइंग वन साइड द ट्रेडर्स प्रॉपर्टी. एका बाजूला ट्रेडर्सची प्रॉपर्टी अँड पोझिशन शो करतं आणि दुसऱ्या बाजूला ऑन द अदर साइड द लायबिलिटीज, आणि किती पैसे दुसऱ्याला देणं आहे हे शो करतं. चला तर मित्रांनो, आता आपण फॉर्मॅट बघूया. फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला दोन बाजू असतात बघा. डाव्या बाजूला म्हणतात लायबिलिटी आणि उजव्या बाजूला म्हणतात असेट, आणि अमाऊंटचे दोन कॉलम केले जातात. अलीकडल्या कॉलमला इनर कॉलम आणि दुसऱ्या कॉलमला आउटर कॉलम. सेम असेट बाजूला पण अलीकडल्या कॉलमला इनर कॉलम आणि पलीकडल्या कॉलमला आउटर कॉलम म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, याच्या सुरुवातीला आपण लिहित असतो कॅपिटल अकाउंट. याच्या सुरुवातीला आपण काय लिहितो? कॅपिटल अकाउंट्स. मग जेवढे पण पार्टनर्स असतील त्याच्यामध्ये ए, बी, सी, जेवढे पण काही पार्टनर असतील त्या पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे ते याच्यामध्ये लिहित असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कॅपिटलमध्ये आपण ॲड करतो नेट प्रॉफिट. काय ॲड करतो? नेट प्रॉफिट. ज्यावेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत होतो, ज्यावेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शिकत होतो कसं बनवायचं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, मी ज्यावेळेस बॅलन्स शीट शिकवेल त्यावेळेस तुम्हाला मी आठवण करून देईल की कॅपिटलमध्ये काय ॲड करतात? नेट प्रॉफिट ॲड करतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट ॲड करतात किंवा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहितात. म्हणजे काय? ज्यावेळेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलं जातं, दोन पद्धतीने या नेट प्रॉफिटची ट्रीटमेंट असते. एकतर पार्टनर्स कॅपिटलमध्ये ॲड करतात, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेपरेट अकाउंट बनवतात आणि त्याच्यामध्ये कॅपिटल क्रेडिट बाजूला लिहितात. तिथं जर लिहिलं तर लायबिलिटी बाजूला कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड करण्याची गरज नाही. इथं अज्युम केले या लेक्चरमध्ये की कॅपिटल अकाउंट बनवायचे, म्हणून इथं ॲड केले नाही. तुम्हाला तुमचे शिक्षक, तुमच्या कॉलेजमधले जे शिक्षक आहेत ते ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतात, म्हणजे तुम्हाला जर सांगितलं ॲड करा या ठिकाणी लायबिलिटीला कॅपिटलमध्ये ॲड करा असं सांगितलं तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. तुम्हाला सांगितलं सेपरेट कॅपिटल अकाउंट बनवा तर सेपरेट कॅपिटल अकाउंट बनवा. कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट्स बाजूला नेट प्रॉफिट लिहितात. ड्रॉइंग्स जर असेल तर ड्रॉइंग्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितात. ड्रॉइंग्स असेल तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितात. म्हणजे सेपरेट कॅपिटल अकाउंट बनवायला सांगितलं असेल तर तुमच्या शिक्षकांनी, किंवा या ठिकाणी जे कॅपिटल आहे त्याच्यामधून ड्रॉइंग्स लेस करतात. काय करतात? नेट प्रॉफिट ॲड करतात आणि ड्रॉइंग्स लेस करतात.
जर कॅपिटल अकाउंट बनवलं तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला नेट प्रॉफिट लिहितात आणि ड्रॉइंग्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितात. आता पुढं लॉस असेल तर नेट लॉस झाला तर, जर लॉस झाला तर एकतर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहितात नेट लॉस किंवा इथं कॅपिटलमधून लेस करतात. तुमचे शिक्षक ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतील त्या पद्धतीतून तुम्ही करा. कुठेही लिहिलं तरी काही फरक पडत नाही, काही मार्क्स वगैरे कट होत नाही. आणि समजा फ्लक्च्युएटिंग फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर, फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर करंट अकाउंट बनवायला लावतात. आणि करंट अकाउंट संबंधीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे सेपरेट, कसा बनवायचा तो मी सांगितलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल. जर करंट अकाउंट बनवला असेल आणि करंट अकाउंट ज्यावेळेस आपण क्लोज करतो, समजा त्याच्यावर क्रेडिट बॅलन्स आला तर करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचा. जर क्रेडिट बॅलन्स आला असेल तर ठीक आहे. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर आहे जनरल रिझर्व. कुठल्याही प्रकारचे जनरल रिझर्व असू, रिझर्व फंड असू, कुठल्याही प्रकारचे जनरल रिझर्व, कुठल्याही प्रकारचे रिझर्व आणि कुठल्याही प्रकारचे फंड हे सगळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेतात. पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच नेट प्रॉफिट. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एक तर ॲड करतात किंवा इथं लिहितात. आता या सिलेबसमध्ये इथं लिहिलं आहे, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. बोर्डाने जे नवीन पुस्तक बनवले त्यामध्ये या ठिकाणी लिहिलं आहे. त्यानंतर लोन ऑन मॉर्गेज. लोन ऑन मॉर्गेज, काही तारण ठेवलंय आणि त्यावरती लोन घेतलंय, ही सुद्धा एक लायबिलिटी आहे. बँक लोन सुद्धा लायबिलिटी आहे. बिल्स पेबल सुद्धा लायबिलिटी आहे. बिल्स पेबल सुद्धा लायबिलिटी आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. विद्यार्थी मित्रांनो, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? आपल्या करंट अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत त्याच्यापेक्षा अधिक पैसे आपण विड्रॉ केले किंवा अधिक अमाऊंटचा, जास्त अमाऊंटचा चेक आपण दिला आणि तो काय होतो, चेक इश्यू झाला, चेकचं पेमेंट पण झालं, तर काय होतं, ओव्हरड्राफ्ट वाढतो. आपल्या अकाउंटमध्ये समजा 0 रुपीज आहेत आणि आपण 5,000चा चेक दिला तर त्या व्यक्तीला 5,000 रुपये मिळून जातात. आपला काय वाढतो, ओव्हरड्राफ्ट वाढतो. ठीक आहे. तर हा जो असतो करंट अकाउंट जे होल्डर आहेत, करंट अकाउंट होल्डर, त्यांना ही फॅसिलिटी मिळते बँक ओव्हरड्राफ्टची. ठीक आहे. तर खात्यामध्ये जेवढे पैसे आहे त्याच्यापेक्षा अधिक पैसे काढणे किंवा खात्यात पैसे नसताना पैसे काढणे, काढलेले पैसे हा निगेटिव्ह बॅलन्स दाखवतो, त्याला म्हणतात बँक ओव्हरड्राफ्ट. पुढे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे ज्याच्याकडून आपण उधारीने माल खरेदी करतो असे लोक म्हणजे सन्ड्री क्रेडिटर. याच्यामध्ये काही ॲडलेस असतात, काही ॲडजस्टमेंट्स असतात. अनरेकॉर्डेड परचेसेस आपण ॲड करतो किंवा चुकून काहीतरी अमाऊंट असेट परचेस केलेली असते, परचेसेसमध्ये
दाखवतात, त्याच्यामुळं क्रेडिटर्स वाढतात, म्हणून त्या गोष्टी लेस करतात. अनरेकॉर्डेड परचेसेस ॲड करतात, चुकीने रेकॉर्ड झालेले परचेस लेस करतात, किंवा आसेट परचेस चुकून दाखवले क्रेडिटर्समध्ये हे पण लेस करतात. असे एनी अदर ॲडजस्टमेंट्स आपण ॲडजस्टमेंटसाठी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देणार आहे. पुढे त्याच्यामधून लेस करतात प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स फायदा आहे म्हणून यातून लेस करतात. ती लायबिलिटी राहत नाही. मग पुढं लायबिलिटी बाजू, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस खर्च देणं बाकी, ही लायबिलिटी. उदाहरणार्थ रेंटवर आपला एखादा हॉल आहे, रेंटवर आपण एखादा गाळा घेतला आहे, किंवा रेंटवर एखादी आपली जमीन आहे जी आपण आपल्या बिझनेससाठी वापरतो. तर एक महिन्यासाठी दर महिन्याला आपण त्याचं जर रेंट पेड करत असेल तर एक महिना झाला आहे. समजा आता जून महिना चालू आहे, 31 तारीख आहे, आता जून महिना संपला, आता जुलै महिना चालू आहे, म्हणजे जून महिन्याचं रेंट अजून देणं बाकी आहे, याला म्हणतात आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. इलेक्ट्रिसिटी बिल दर महिन्याला आपल्या ऑफिसवर येतं. ऑफिसचं जे लाईट बिल आहे ते काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. आणि जे देणं बाकी आहे, तो एक्सपेन्स देणं बाकी आहे, कुठल्याही प्रकारचा एक्सपेन्स डायरेक्ट असू इनडायरेक्ट असू, देणं बाकी आहे, त्याला म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर. ही लायबिलिटी आहे. ठीक आहे. पुढे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. एखादं जे इन्कम आहे ते ॲडव्हान्समध्ये आपल्याला मिळालं आहे. एखादं जे इन्कम आहे ते ॲडव्हान्समध्ये आपल्याला मिळालं आहे, त्याला म्हणतात इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ती काय आहे, लायबिलिटी. एकतर आपण ते इन्कम कशासाठीचं आहे, ते काम आपण करून त्यांना दिलं पाहिजे, नाहीतर मग काय पैसे परत द्यावे लागतील. ठीक आहे. ॲडव्हान्स इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स हे काय आहे, लायबिलिटी आहे. पुढे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. टॅक्सेशनसाठी जी केलेली असते प्रोव्हिजन, ती सुद्धा लायबिलिटी असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण असेट बघूया. असेट बाजूला सुरुवातीला लिहिलंय गुडविल. गुडविल ही इनटँजिबल असेट आहे, असेट बाजूला लिहितो आपण. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक फिक्स्ड असेटवरती डेप्रिसिएशन चार्ज करायला आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं असतं. सांगितलं असेल तर करायचं असतं, कधी कधी सांगितलं नसतं मग नाही करायचं. समजा लँड अँड बिल्डिंगवरती डेप्रिसिएशन सांगितलं आहे, तर डेप्रिसिएशन काय आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, असेट बाजूला त्या असेटची ॲक्च्युअल व्हॅल्यू दाखवायची असते. उदाहरणार्थ फर्निचर आहे. फर्निचर मी कधी परचेस केलं, 1 वर्षापूर्वी फर्निचर परचेस केलं. तर वापरून काय होतं, त्याची व्हॅल्यू कमी होते. मग समजा माझ्या बुकमध्ये त्याची व्हॅल्यू 50,000 दाखवते, पण 1 वर्ष वापरलं, समजा मी त्याला जर विकायला काढलं ना तर त्याचे मला 45,000 रुपये येणार, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली, 5,000ने कमी झाली. तर याला म्हणतात डेप्रिसिएशन. समजा लँड अँड बिल्डिंगवर पण डेप्रिसिएशन आहे. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू वापरून कमी झाली, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीवर सुद्धा काय होतं, डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं. वापरून त्याची व्हॅल्यू कमी होते, म्हणून त्यातून लेस डेप्रिसिएशन करायचं, बॅलन्स आउटर कॉलमला. त्यानंतर फर्निचर आणि फिक्स्चर याच्यावर सुद्धा डेप्रिसिएशन असतं, बॅलन्स आउटर कॉलमला डेप्रिसिएशन लेस करायचं. इक्विपमेंट म्हणजे साहित्य
आपण डे टू डे यूजमध्ये, प्रोडक्शनमध्ये किंवा ऑफिस याच्यामध्ये इक्विपमेंट वापरले जातात, त्याच्यावर सुद्धा डेप्रिसिएशन असतं आउटर कॉलमला, बॅलन्स आउटर कॉलमला. डिलिव्हरी व्हॅन किंवा मोटर व्हॅन याची सुद्धा वापरून व्हॅल्यू कमी होते, ज्याच्यावर सुद्धा डेप्रिसिएशन असतं बॅलन्स आउटर कॉलमला. लीज होल्ड प्रिमाइसेस, लीज होल्ड प्रिमाइसेस लीज होल्ड प्रिमाइसेसवर असतं डेप्रिसिएशन किंवा रिटर्न ऑफ. आपण ते वजा करतो आणि बॅलन्स आउटर कॉलमला लिहितो. लीज होल्ड प्रिमाइसेस किंवा फ्री होल्ड प्रिमाइसेस. आपण एखादी जमीन किंवा एखादी फॅक्टरी किंवा एखादी जागा, बांधलेली जागा किंवा एखादी बिल्डिंग आपण लीजवर घेतलेली आहे. लीज याचा अर्थ रेंट आणि लीजमध्ये फरक आहे. रेंट दर महिन्याला पे केलं जातं, तर लीजवर घेतलेली जमीन ही लाँग टाईमसाठी घेतलेली असते, त्याचं पेमेंट ॲडव्हान्समध्ये केलेलं असतं. ती एक मोठ्या लाँग टर्मच्या ॲग्रीमेंटवर, लाँग टर्म करारावरती घेतलेलं असतं आणि त्याचं जे पेमेंट ऑलरेडी केलेलं असतं. दीर्घकाळासाठी ते ती जी जागा असेल, ती जी बिल्डिंग असेल, लीजवर घेतली असते. रेंट हे दर महिन्याला आपण पे करत असतो. लीजचं पेमेंट ऑलरेडी केलेलं असतं. जसं लीज केले 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, तसं त्याची जी लीज केलेली जी ॲसेटची व्हॅल्यू असते ती काय होत जाते, कमी होत जाते. म्हणून ते काय करायचं असतं, रिटर्न ऑफ करायचं असतं. फ्री होल्ड प्रिमाइसेस त्याच्यावर पण डेप्रिसिएशन नाही म्हणता येणार, त्याला पण रिटर्न ऑफ असतं. त्यानंतर पेटेंट म्हणजे मालकी हक्क. आपण एखादं इन्व्हेन्शन केलं, एखादं संशोधन केलं, ते संशोधन आपण रेकॉर्ड केलं गव्हर्मेंट ऑफिसमध्ये, सरकारमध्ये त्याची नोंदणी केली, तर त्याचं जे आपल्याला पेटेंट मिळतं हे सुद्धा काय होतं, रिटर्न ऑफ होत असतं. डेप्रिसिएशन पुस्तकामध्ये दिलेलं आहे, पण ते डेप्रिसिएशन नाही म्हणत, त्याला रिटर्न ऑफ, आपण पेटेंटची अमाऊंट रिटर्न ऑफ करतो. त्यानंतर पेटेंट या ठिकाणी परत एकदा आलं आहे, पेटेंट आपण रिटर्न ऑफ करतो. त्यानंतर लूज टूल्सची अमाऊंट काय होते, वापरून काय होते, त्याची व्हॅल्यू कमी होते, त्यामधून डेप्रिसिएशन लेस करतो. त्यानंतर स्टोर्स अँड स्पेअर्स पार्ट्स याची व्हॅल्यू वापरून कमी होते, त्याच्यावर आपण डेप्रिसिएशन लेस करतो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट हे बॅलन्स शीटच्या आपण ॲसेटला लिहितो. गुंतवणूक ही आपली ॲसेट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲडव्हान्स पे केलेला खर्च, ॲडव्हान्स पे केलेला एक्सपेंडिचर आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहितो. मागं मी सांगितलं होतं लायबिलिटीबद्दल बोलताना की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही काय आहे, म्हणजे खर्च देणे बाकी ही लायबिलिटी आहे, तर ॲडव्हान्स मिळालेलं इन्कम ही काय आहे, ॲसेट आहे. पुढे आउटस्टँडिंग इन्कम, मी मागं लायबिलिटीबद्दल बोलताना सांगितलं होतं इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, म्हणजे एखादं उत्पन्न आपल्याला काय ॲडव्हान्समध्ये मिळालं तर ती लायबिलिटी आहे. आणि ज्यावेळेस आपलं उत्पन्न येणं बाकी असतं, आपण एखादं काम केलंय, उत्पन्न जे इन्कम आहे येणं बाकी असतं, त्याला आपण ॲसेट म्हणतो. ती ॲसेट हे बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिलेली असते. याबद्दल ॲडजस्टमेंटमध्ये बोललेलं असतं, ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिलेलं असतं. ठीक आहे, तर ॲडजस्टमेंट बघताना आपण याच्याबद्दल परत डिस्कशन करूया. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस, एखाद्या एम्प्लॉईला, एखाद्या वर्करला आपण लोन दिलं, ॲडव्हान्समध्ये पैसे दिले, तर ती आपली ॲसेट असती बॅलन्स शीटच्या ॲसेटला. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक हे करंट ॲसेटचं उदाहरण आहे. मालाचा साठा, शिल्लक मालाचा साठा विकून आपल्याला पैसे मिळतात, ते ॲसेट आहे, करंट ॲसेटचं उदाहरण बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण लिहितो. त्यानंतर सन्ड्री डेटर्स, ज्या व्यक्तींना आपण उधारीने माल विकलाय ते आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहितो. विद्यार्थी मित्रांनो, याला भरपूर ॲडजस्टमेंट्स असतात, न्यू बॅड डेट्स असतात, याला न्यू RDD असतात.
बॅड डेट म्हणजे जे लोक जे आपले डेटर्स आहेत, म्हणजे ज्यांना आपण उधारीने माल विकलाय ते आपले पैसे बुडवतात, तर त्याला म्हणतात बॅड डेट. तर बॅड डेट काय करतात, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असतं की एवढे एवढे न्यू बॅड डेट्स आहेत. तर ते जे न्यू बॅड डेट्स असतात ते असेट बाजूला आपण लेस करतो. विद्यार्थी मित्रांनो, दोन दोन बॅड डेट दिलेले असतात, एक ट्रायल बॅलन्समध्ये पण दिलेला असतो आणि एक ॲडजस्टमेंटमध्ये पण दिलेला असतो. म्हणजे जो आपल्याला क्वेश्चन येतो बॉक्समध्ये ट्रायल बॅलन्स, त्याच्यामध्ये पण एक बॅड डेट असतो, त्याला ओल्ड बॅड डेट म्हणतात. त्याचा इफेक्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दिलेला असतो. आणि ज्यावेळेस न्यू बॅड डेट असतात ते याच्यामधून लेस करायचे असतात. कधी कधी अजून काही ॲडजस्टमेंट असतात, अनरेकॉर्डेड सेल्स असतात, ते डेटर्समध्ये आपण ॲड करतो. किंवा चुकून रेकॉर्ड झाले असेल तर ते आपण काय करतो, डेटर्समधून लेस करतो. या पद्धतीने काही ॲड आणि लेसचे अदर ॲडजस्टमेंट असतात. ज्यावेळेस आपण ॲडजस्टमेंटचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला सापडेल, तर त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बॅड डेट्स आपण लेस करतो, न्यू बॅड डेट्स. न्यू RDD सुद्धा लेस करतो. न्यू RDD ही ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली असते आणि ओल्ड RDD ही ट्रायल बॅलन्सचे क्रेडिटला दिलेली असते. म्हणजे डेटर्समधून आपण काय काय मायनस करतो, डेटर्समधून आपण न्यू बॅड डेट्स, न्यू RDD आपण मायनस करतो. ठीक आहे. त्यानंतर बिल्स रिसिवेबल हे सुद्धा एक करंट असेटचं उदाहरण आहे. ज्या व्यक्तीनं आपण उधारीने माल विकलाय, समजा ते पैसे देण्यासाठी 2 महिने 3 महिने थांबत असतील तर ते आपल्याला लक्षात राहत नाही, म्हणून आपण त्यांना बिल पाठवतो. ते बिल ॲक्सेप्ट करतात, स्वतःच्या दुकानाचा सही शिक्का ते त्याच्यावर मारतात आणि कधी पैसे देणार ही तारीख त्याच्यावर लिहिलेली असते आणि ॲक्सेप्टेड असं लिहिलेलं असतं. बिल्स ऑफ एक्सचेंज या टॉपिकमध्ये आपण सेपरेट डिटेल बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेबलबद्दल शिकणार आहोत. तर बिल्स रिसिवेबल ही असेट आहे, ही बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश इन हँडसुद्धा एक असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. त्यानंतर कॅश ॲट बँक ही सुद्धा असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस फिक्स्ड कॅपिटल मेथड पार्टनर यूज करत असतात त्यावेळेस करंट अकाउंट बनवलेला असतो आणि ज्यावेळेस करंट अकाउंट आपण क्लोज करतो त्यावेळेस करंट अकाउंटची डेबिट बाजू जर जास्त असेल तर डेबिट बॅलन्स येणार, डेबिट बाजू जर जास्त असेल तर डेबिट बॅलन्स येणार. इथं जे करंट अकाउंट लिहिलंय हे काय आहे, डेबिट बॅलन्स. करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स. या ठिकाणी चुकून क्रेडिट झालेला आहे, तिथं डेबिट आहे असं समजा, तिथं डेबिट आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस असेट्स आणि लायबिलिटी सर्व लिहून होतात त्यावेळेस आपण काय करतो, लायबिलिटीची टोटल करतो आणि असेटची टोटल करतो. ज्यावेळेस या दोन्ही टोटल सारख्या येतात त्यावेळेस आपलं उत्तर बरोबर असतं. सगळे इफेक्ट्स व्यवस्थित देऊन लायबिलिटी बाजू आणि असेट बाजू दोन्ही बाजू सारख्या आल्या तर आपलं उत्तर काय असतं, बरोबर असतं. आपलं बॅलन्स शीट काय असतो, करेक्ट असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल स्टेटमेंटचा हा तिसरा व्हिडिओ होता, हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज मिळण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ॲडजस्टमेंट्स. बाय बाय.